नमस्कार. मी भाग्यश्री देवकते वाचके. उमरगा धाराशिव येथून रेणुका आर्ट्स आयोजित अभिवाचन स्पर्धेसाठी स्वरचित लघुकथा सादर करते. शीर्षक आहे प्रेम कुणावर करावं. तनूच्या पसरलेल्या रोमितकास तिच्या मनातील भावनांचाही पसारा झाला होता. उदास चेहरा करून तनू विचारमग्न होती. तेवढ्यात बाहेरून आजीचा आवाज आला. तनू, अगं बाळा, येऊ का ग आत? त्यावर तनूने नुसतीच मान डोलावली. आजी रूममधला पसारा बाजूला करत करत तनूच्या शेजारी तिच्या बेडवर येऊन बसली आणि अगदी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत आजीने तनूला विचारलं, तनू, काय झालं बाळा? एवढी उदास का झाली? कॉलेजमध्ये कोणी काही बोललंय का? परीक्षेत कमी मार्क्स आलेत का? यावर तनू काहीच बोलली नाही. पण तनूचं आणि आजीचं नातं मात्र खूप खास होतं. तनू आजीला प्रत्येक गोष्ट सांगायची आणि आजीने केलेल्या इतक्या प्रेमळ चौकशीमुळे तनूला घहीवरून आलं. तिने आजीच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि दीर्घ श्वास घेत ती आजीला सांगू लागली, अगं आजी, गेल्या आठवड्याभरात काहीच माझ्या मनासारखं होत नाही आणि हा आठवडा किती महत्त्वाचा आहे तुला माहिती आहे का? यावर आजी म्हणाली, का गं बाळा, काय आहे असं या आठवड्यात? त्यावर तनू अतिशय उत्साहाने बोलायला लागली, अगं जी, हा व्हॅलेंटाईन वीक आहे. व्हॅलेंटाईन वीक तुला नाही कळणार ते. म्हणजे प्रेमाचा आठवडा. या आठवड्याभरात वेगवेगळे डेज सेलिब्रेट करतात. प्रियकर आणि प्रियसी आपापल्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला दररोज वेगवेगळी गिफ्ट देतात, आपलं प्रेम व्यक्त करतात आणि सेलिब्रेशन करतात. माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत हा दिवस साजरा करत आहेत आणि मी, असं म्हणत तनू शांत झाली. आजीने पुन्हा तनूला विचारलं, आणि तू नाही केलंस का सेलिब्रेशन? त्यावर तनू म्हणाली, अगं नाही ना, म्हणूनच तर चिडली आहे मी. मलाही वाटतं माझाही एक हँडसम बॉयफ्रेंड असावा. मी त्याच्यासोबत फिरावं, खूप मजा करावी, व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करावा. पण काय करणार, मला एकही बॉयफ्रेंड नाही आहे. मग मी कोणासोबत करू व्हॅलेंटाईन सेलिब्रेट? तनू रडवीला सुरातच बोलली. तनूचं बोलणं ऐकून आजी गालातच हसली आणि म्हणाली, अगं बाळा, कोण म्हणतं प्रेम करायला, व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन करायला बॉयफ्रेंड हवा आहे म्हणून? हे तुमच्या नव्या पिढीचे नव्या प्रेमाचे चोचलेच म्हणावे लागतील. खरं तर प्रेम ही अतिशय सुंदर आणि अथांग अशी भावना आहे. प्रेमाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते, पण प्रेम माणसाला प्रगल्भ बनवतं हे नक्की. फक्त ते योग्य व्यक्ती, वस्तू, गोष्टीवर आणि योग्य वेळी करायला हवं. प्रेमाचा कुठला आठवडा, दिवस नसतोच ग. प्रत्येक दिवस प्रेमामुळे साजरा होत असतो. आजच्या धावपळीच्या जगात एकमेकांना बोलायलाही वेळ नाही. अशा वेळी तुम्ही एक दिवस काढून एकमेकांसमोर व्यक्त होता, हे मात्र छान आहे. पण बॉयफ्रेंड नाही म्हणून सेलिब्रेशन करायचं नाही आणि उदास व्हायचं, हे निश्चित चुकीचं आहे हो. आता मात्र तनुचा गोंधळ खूप वाढला. एखाद्या हँडसम मुलावर प्रेम नाही करायचं तर मग प्रेम करायचं कुणावर, असा प्रश्न तिने आजीला विचारला. त्यावर आजीनं जे उत्तर दिलं ते उत्तर तनूच्या प्रेमाची संकल्पना बदलवून गेला. आजी म्हणाली, तनू, कुसुमाग्रजांची खूप सुंदर कविता आहे हो. प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं. प्रेम जगातल्या सर्वात सुंदर गोष्टीवर तर करावंच, पण एखादी गोष्ट सुंदर नाही म्हणून तिच्यावर प्रेम करू नये असंही नाही. मुळात सुंदरता हे प्रेमाचं कारणच असू शकत नाही. प्रेम खळखळणाऱ्या झऱ्यावर करावं, झुळझुळणाऱ्या वाऱ्यावर करावं, प्रेम निसर्गाच्या अद्भुत लावण्यावर करावं, दिव्य चैतन्य शक्तीवर करावं, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाईंच्या भक्तीवर करावं. प्रेम श्रीकृष्णाच्या बासरीतून पाझरणाऱ्या सप्तसुरांच्या चांदण्यावर करावं,
तसंच प्रेम यमुनेचा डोह झरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावर देखील करावं. प्रेम मोहक गुलाबावर तर करावंच, पण त्याचं संरक्षण करणाऱ्या काट्यांवर सुद्धा करावं. प्रेम गायीच्या नयनातील कारुण्यावर करावं, तसंच प्रेम नांगर ओढून दमलेल्या बैलाच्या खुरावर देखील करावं. प्रेम जिजाऊंच्या संस्कारावर करावं, शिवरायांच्या पराक्रमावर करावं. प्रेम मैत्रीच्या प्रेमाच्या नात्यावर करावं, भावंडांवर करावं, आपल्या आईवडिलांवर अफाट प्रेम करावं. प्रेम स्वतःवर करावं, प्रेम स्वतःच्या ध्येयावर करावं. हे बघ बाळा, रोज भेटणं, बोलणं, गिफ्ट देणं, मिठीत घेणं प्रेम इतक्या पुरतं मर्यादित नाही. ती विश्वव्यापक भावना आहे. हे बघ तनू, तू व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करू नयेस असं मी तुला म्हणणारच नाही. फक्त तो योग्य व्यक्ती आणि योग्य वेळेवर करावास इतकंच. पहिल्यांदा शिक, मोठी हो, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि नंतर कर ना तुझ्या हँडसम मुलासोबत तू व्हॅलेंटाईन सेलिब्रेट. तोपर्यंत आम्ही आहोतच तुझे व्हॅलेंटाईन. आजीच्या शब्दांनी तनूचं अंतरंग उजळून निघालं होतं. प्रेमाची व्याख्याच ती नव्याने शिकली की काय असंच तिला वाटत होतं. आजीचा शब्द तनूच्या मनात घर करून गेला आणि यंदाचा व्हॅलेंटाईन तिने तिच्या कुटुंबासोबत साजरा केला. धन्यवाद.